नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत सहस्रवग्गो, सहस्त्र वर्ग. सार्थक एक पद श्रेष्ठ आहे. तंबदाठीक चोर घातकाची कथा. राजगृहात तंबदाठीक नावाचा एक चोर घातक जल्लाद होता. तो दररोज प्राणदंड देण्यात आलेल्यांचा वध करीत होता. या कार्यात त्याचे 55 वर्ष गेले. आता वृद्ध झाला होता. राजाने त्यास निवृत्त केले होते. ज्या दिवशी तो सेवानिवृत्त झाला त्या दिवशी त्याने दुधात वाघू बनविले आणि नदीतून स्नान करून आल्यानंतर ते पिण्याची तयारी करीत असताना आयुष्यमान सारीपुत्र भिक्षाटनाकरिता त्याच्या दारी आले. त्याने सत्कारपूर्वक त्यांना बसून वाघू दिले व तोही प्याला. नंतर सारीपुत्रांनी दानानुमोदन केले. त्यामुळे त्या श्रोतापतीची अनुलोमिक शांती लाभली. जेव्हा सारीपुत्र स्थवीर विहाराकडे जाऊ लागले तेव्हा तो काही अंतर त्यांच्या मागोमाग जाऊन परतत असताना एका गायीने धडक देऊन त्यास जिवंत मारले. भिक्षूंनी तथागताजवळ चर्चा केली. म्हणते, अनुमोदनाचा धर्मोपदेश बलवान नसून 55 वर्ष त्याच्याद्वारे केले गेलेले पाप कर्म महान आहे. अशाला श्रोतापती कशी प्राप्त होऊ शकते? यावर तथागत म्हणाले, भिक्षूंनो, मी उपदेशीला धर्म थोडा वा जास्त समजू नका. सार्थक एक वचन सुद्धा श्रेष्ठ आहे. याबाबत त्यांनी ही गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, निरर्थक पदांनी युक्त अशा हजारो वचनापेक्षा एक सार्थ वचन केव्हाही श्रेष्ठ असते, जे ऐकून मन शांत होते. सार, मनाला उपशांत करणारे एकच पद श्रेष्ठ होय. यापुढे एक गाथा पद श्रेष्ठ आहे. दारू चिरीय स्थविराची कथा. सुपारकची बंदरावर तीर्थावर दारू चिरीय नामक एक वल्करधारी साधू फार मोठ्या मानासन्मानाने राहत होता. तथागतांची थोरवी ऐकून तो जेतवनात आला. त्यावेळी तथागत भिक्षाटनाकरिता नगरात गेले होते. त्याने भिक्षूंना विचारले आणि तो तथागतांच्या शोधात गेला व एका अरुंद मार्गात तथागतांना भिक्षाटन करताना पाहिले. त्याने तथागताला धर्मोपदेशाकरिता याचना केली, परंतु ही योग्य वेळ नाही असे सांगून तथागताने इन्कार केला. तो पुन्हा पुन्हा याचना करीत होता. त्याच्या सततच्या आग्रहामुळे तथागतांनी उभ्या उभ्याच त्याला थोडक्यात उपदेश केला. हे ऐकून त्याचे सर्व चित्त मनापासून विमुक्त झाले. प्रणाम करून परत जात असताना एका गायीने धडक देऊन त्यास ठार केले. तथागतांनी भिक्षाटनावरून परत जात असताना दारू चिरियेचे मृत शरीर पाहिले. भिक्षूद्वारे चित्ता रचून त्यास अग्नी दिला. त्यावर चैत्य निर्माण केले. जेतवनात गेल्यावर भिक्षूंना उद्देशून ते म्हणाले, भिक्षूंनो, माझ्या श्रावकात दारू चिरिय क्षिप्र ज्ञान प्राप्त करणारात सर्वश्रेष्ठ आहे. भिक्षूंनी भगवंताला पूर्व वृत्तांत विचारला. तेव्हा भगवान म्हणाले, निरर्थक पदाने युक्त हजारो गाथांपेक्षा एक अर्थयुक्त गाथा श्रेष्ठ असते, जी ऐकून मन शांत होते. सार, हजारो अनर्थकारी गाथांपेक्षा एकच अर्थयुक्त गाथा श्रेष्ठ होय. यापुढील भागात आपण पाहणार आहोत एक धर्मपद श्रेष्ठ आहे. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.